नमस्कार मंडळी, आपण आज या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत फक्त 5 रुपये तयार होणारी खव्याच्या पेढ्याला सुद्धा मागे सारणारी मिठाई। हो, तुम्हाला पटणार नाही, फक्त 5 रुपये काढा आणि ही मिठाई घेऊन जावा। कारण की 20 रुपयाचा मी ब्रेड आणला होता आणि त्यामधल्या फक्त 4च फाके घेतल्या होत्या ब्रेडच्या आणि त्या 4 फाकेच्या ब्रेड पासून मी तयार केली आहे खूप छान मस्त अशी दरदरे म्हणजे दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारी आणि चवीला खव्याच्या पेढा सुद्धा मागे सरेल इतकी छान टेस्ट ही मिठाई तयार झाली आहे। आणि खायला द्यायची घरातल्यांना आणि विचारायचं कशाचे, त्यांना पटणार नाही ब्रेडची आहे ते। तर चला सुरुवात करूया। ही ब्रेडची मिठाई तयार कशी करायची, अगदी अवघ्या 30 मिनिटाच्या आत ही छान मिठाई तयार होते। जास्त आटवायची गरज नाही, जास्त त्यामध्ये पदार्थ घालायची गरज नाही, कमी वस्तूत कमी वेळात होणारी ही तयार मिठाई हलवायला सुद्धा मागे सारेल। तर इथे ब्रेड घेतल्यात, ब्रेडचं जे काळं काट असतं ते काढून घ्यायचं सुरीच्या साहाय्याने, ब्रेड चुरगाळून हा आपल्या मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा आणि ह्याचा आता पावडर करून घ्यायची। जे व्हिडिओमध्ये बघताय ना तशा पद्धतीने, जास्त कष्ट करावे लागत नाही, कमी कष्टातली छान अशी मिठाई तयार करत आहोत। तर ही आहे गरम केलेलं दूध आहे, गरम केलेलं थंड झालेलं घ्यायचं दूध हे 1.5 कप आणि त्यामध्ये घालायचं 1 वाटी मिल्क पावडर। तर हे मिल्क पावडर घालून घ्यायची, गॅसवर अजून ठेवलं नाही, फक्त बिना गॅसवर न ठेवता इथं सर्व साहित्य घालून घ्यायचं। साखर आपल्या आवडीनुसार घ्यायची, तर अर्धी वाटी इथं साखर घेतली आहे आणि हे सर्व साहित्य आहे ना चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं। ह्याच्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायचं। या दुधामध्ये दूध घेतलं आहे 1.5 वाटी, 1 वाटी मिल्क पावडर आणि आवडीनुसार साखर, म्हणजे मी इथं अर्धी वाटी साखर घेतली आहे। तर ही सर आपण मिक्स केलेलं आहे ते मिश्रण आता गॅसवर ठेवायचं, चांगला उकळी मारून द्यायची ह्याला आणि उकळी मारताना हलवायचं, म्हणजे कसं खाली चिटकता कामा नये। मिल्क पावडर घातल्यामुळे घट्ट झालं असतं मिश्रण, त्यामुळं चिटकतं, त्यामुळं हे हलवत राहायचं हे दूध। आणि त्यामध्ये उकळी मारली की त्यामध्ये घालायचं जे ब्रेडचा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे चुरा, तो फक्त 4 ब्रेडपासून तयार केलेली ही मिठाई अगदी पेढ्याला सुद्धा मागं सारेल। मिठाई हलवाई बेकरीतल्या जी मिठाई असते त्याला सुद्धा मागं सारेल आणि पटणार नाही खाल्ल्यानंतर तुम्हाला की हे ब्रेडपासून तयार केलं आहे। घरामध्ये हे तयार करून कुठल्याही सदस्याला द्या, त्यांच्या तोंडातून आवाज येणार नाही की ब्रेडपासून तयार केला म्हणलं की त्यांचा चेहरा बघण्यासारखा होतो, म्हणजे आश्चर्यचकितच होतो त्यांचा चेहरा। असं अगदी माझ्या बाबतीत झालं, घरामध्ये मी दिली आणि त्यांना पटलंच नाही की हे ब्रेडपासून तयार केलं आहे। तर हे उकळी मारल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आणि लो फ्लेमवर हे छान असं आटवून घ्यायचं, म्हणजे बघताय ना व्हिडिओमध्ये। तर 10 मिनिटं मी लो फ्लेमवर, म्हणजे 10 मिनिटं मी लो फ्लेमवर हे आटवून घेतलं आहे सगळं मिश्रण आहे ते। त्यामध्ये तुम्ही विलायची पावडर घातली आहे, मी चुकून विसरले सांगायची तुम्हाला, व्हिडिओ स्टॉप होता तेव्हा, आणि टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर मला लक्षात आलं की विलायची पावडर घातली आहे, ते व्हिडिओ केला नाही। थोडीशी विलायची पावडर घातली आहे मी मिक्सरला बारीक करून आणि एक बटर पेपर घेतला आहे, त्यावर आता सेट करण्यासाठी ठेवलं आहे फ्रीजमध्ये 10 मिनिटं। आणि 10 मिनिटांनंतर ही मिठाई आहे ती सेट झाली आहे आणि काढून घेऊया आपण एका ताटामध्ये किंवा चॉपमध्ये काढून घेतली आणि सहजरित्या निघते अगदी तेलकट अशी, कारण की त्यामध्ये आपण मिल्क पावडर, मिल्क आणि साखर असं चांगलं गरम करून घेतलं आहे। तेलकट अशी झाली असते बर्फी, चवीला जबरदस्त आणि खाल्ल्यानंतर पटणार नाही। ही ब्रेडपासून तयार झाली आहे आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला आता बेकरीत जायची अजिबात गरज नाही, घरच्या घरी बनवा अशी छान स्वादिष्ट हायजीन अशी मिठाई। आणि असं कट करून घ्यायचं आपल्या सुरीनं, उलटण्यानं किंवा आपलं पिझ्झा कटर आहे त्यानं कुठलाही आकार द्या, किंवा तुम्ही ह्याचे पेढे वळले तरी सुद्धा चालतात बरं का। पेढे वळले की गोल असे चालतात, किंवा मिठाई तुमच्या आकारानुसार काजू कटलीसारखा चौकोनी, त्रिकोणी, बदाम, स्टार कसा पाहिजे तसा आकार तुम्ही ह्याला कट करू शकता। इथं कट करून घेतला आहे आणि छान अशी अलगत अशी काढायची मिठाई, दिसताना काय देखणी पान दिसते बघा। आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर आपल्या सोनाली ताईला सांगायला अजिबात विसरायचं नाही कशा पद्धतीने चालते, दिसते तर बघा कशी देखणी पान मस्त अशी ताटामध्ये काढून घ्यायची आणि खायला द्यायची घरच्यांना। आणि खायला दिल्यानंतर न विचारायचं कशा पद्धतीने झाल्या, त्यांना पटणार नाही ब्रेडपासून तयारी केली आहे ती, कारण की आमच्या घरच्यांच्या बाबतीत असंच झालंय। खायला दिल्यानंतर मी सांगितलं आहे ती ब्रेडपासून तयार झाले, चेहरा बघण्यासारखा होता, अगदी झटपट अर्धा तासात झालेली ही मिठाई खूप छान टेस्टी झालती आणि तुकडा मोडून घेतला, अगदी मस्त भारीच की हो।